बाळे प्रभाग क्रमांक 5 मधून 20 उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग. येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगरामध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून बाळे प्रभाग क्रमांक 5 हा मतदारसंघ विशेष चर्चेत आला आहे. या प्रभागातून एकूण 20 उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक लढत रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर विविध राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. प्रभाग क्रमांक 5 हा लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाचा असून येथे पायाभूत सुविधा, नागरी समस्या, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य व स्वच्छता आदी मुद्दे निवडणुकीत केंद्रस्थानी राहणार आहेत. या प्रभागातून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये राजू आलोरे, बिज्जू प्रधाने, आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, रतन क्षीरसागर, समाधान आवळे, नागनाथ क्षीरसागर, परमेश्वर सावंत, धीरज थोरात, मंदाकिनी तोडकरी, रेश्मा ढेपे, अलका भवर, सरस्वती सुरवशे, ज्योती बनगुडे, शीतल झाडगे, अनुजा तोडकरी, सीमा शिंदे आणि सुनीता कोरे आदींचा समावेश आहे. विविध सामाजिक, राजकीय व व्यावसायिक पार्श्वभूमीवर असलेले उमेदवार रिंगणात उतरल्याने मतदारापुढे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासोबत त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. परिसरातील नागरिकांना जी मूलभूत गरजा आहेत त्या गरजा या ठिकाणी अपुऱ्या पद्धतीने आहेत. सध्या ते पूर्ण त्या ठिकाणी करण्यासाठी पुन्हा एकदा अजितदादाच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह घड्याळ आहे. त्या घड्याळाला या ठिकाणी जनतेने घेतलेली निवडणूक हातात आहे. प्रचंड विक्रमी मतांना आम्हाला चारही उमेदवाराला या ठिकाणी निवडून देतील ही अपेक्षा या ठिकाणी आम्ही. दादा, राज्यातील पहिली जी युती झाली ते भाजपाला वगळून जे महायुतीमध्ये आहेत त्यांना वगळून राष्ट्रवादीची आणि शिंदे सेनेची झाली. त्या युतीमध्ये तुम्ही मोठा पाठ तुमचा होता असं कळतंय. आता यासोबत महत्वाचं सांगायचं म्हणजे तुमचे दुसरे जे असतील ते शिंदे सेनेचे असतील का कसे असतील, म्हणजे नेमकं काय असणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ असणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट बघा, तुम्ही सोलापूरमध्ये देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे, परत खासदार प्रणितीताई शिंदे आहेत. सोलापूरमध्ये नेहमी सोलापूरची जनता नेहमी आहे ना, कोल कसा दिलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेची सत्ता सुद्धा ही दोन पक्ष जी एकत्र झालेले आहेत यांना अब्सोल्यूट मेजॉरिटी या ठिकाणी मिळेल. आणि महायुती येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी होईल. भारतीय जनता पार्टी जरी आमचे हा मोठा पक्ष आहे, या मोठ्या पक्षाबरोबर आम्ही राज्यामध्ये केंद्रामध्ये कार्यकर्त्यांच्या जे इच्छा असतात त्यानुसार ह्या सगळ्या निवडणुका असते त्या पद्धतीच्या निवडणुका सुरू आहे. ते सध्या आम्ही एक कार्यकर्ता म्हणून निवडणुकीच्या समोर जात आहे. ही भारतीय जनता पार्टी पक्ष मैत्रीपूर्ण लढत आहे आणि आमचे मित्र पक्ष या ठिकाणी जे आहेत भारतीय जनता पार्टी सर्व सन्माननीय आमदार असतील, अतिशय आमचे चांगले संबंध आहेत. सन्माननीय पालकमंत्री असतील त्यांच्याबरोबर सुद्धा आमचे चांगले संबंध आहेत. ह्या सगळे लोक अतिशय आमचे चांगले संबंध असल्यामुळे आमचे कोटोट्याचे अजिबात संबंध नाहीत कुणाबरोबर. ही निवडणूक जनतेला हवा असणारा प्रतिनिधी पाहिजे म्हणून जनतेने ही आमची प्रभाग 5 ची निवडणूक घेतलेली आहे. मी आणि गणेश पुजारी आणि आमच्याबरोबर अजून 2 जण. पेक्षा गेल्या 10 वर्षामध्ये माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी या बाळे परिसरात, केगाव असेल, बाळे असेल, शिवानगर परिसरामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी आणून रस्ते, पाणी, ड्रेनेजची समस्या सोडल्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जाणार आहे. त्यामुळं आम्हाला आव्हान काय वाटणार नाही कुणाचं. जनतेला काय आव्हान करणार? जनतेला आव्हान करणार की आम्ही कुठल्याही पदावर नसताना विकासाचे कामं आणि जे मूलभूत सुविधा ते आम्ही तिथं आमदारच्या माध्यमातून सगळ्या गरजा पूर्ण केल्या जनतेचे. त्यामुळे जनतेला मी आवाहन करतो की उर्वरित जे काही कामं असतील राहिलेले ते सोडण्यासाठी एकदा आम्हाला सर्वांना संधी द्यावी असं मी जनतेला आवाहन करतो. विनय विजय ढेपे, भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 5 ब मधून ओबीसी महिला यासाठी माझी पत्नी रेश्मा विनय ढेपे यांचा फॉर्म आज आम्ही इथे भरला. प्रभागामध्ये गेले 9 ते 10 वर्ष झालं आम्ही भारतीय जनता पार्टीकडून जे आमदार आहेत लोकप्रिय विजयकुमार देशमुख मालक यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी आणून जो पायाभूत सुविधा आहेत, ड्रेनेज लाईन, पाईपलाईन, रस्ते हे केलेले आहेत. उर्वरित पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही करण्याचा आमचा मानस आहे. तसेच
बाळे हे नाव महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेरायाच्या नावाने मंदिर असल्यामुळं ते ओळखलं जातं. तर आम्ही तीर्थक्षेत्राचा निधी आणून बाळ्याचा विकास करायचा पुढच्या 5 वर्षातला आमचा मानस आहे व तो आम्ही पूर्ण करू. व बाळ्याला जे तीर्थक्षेत्र आहेत मोठमोठे जे विकसित झालेले आहेत, अक्कलकोट, शिर्डी, गाणगापूर असू दे, त्या पद्धतीने बाळ्याचा विकास करायचा आमचा मानस आहे.